येणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांनी राज ठाकरे मातोश्रीवर येत असल्याचं देखील सांगितलं आणि काही मिनिटांमध्ये राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर आज उद्धव ठाकरेंचा 65वा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्तानं राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी त्याआधी संजय राऊतांना फोन केला आणि त्यानंतर ते काही क्षणातच मातोश्रीवर दाखल झाले असं समजतंय। तर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येणार आहोत असं त्यांनी फोनवरून सांगितलं संजय राऊत यांना आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी स्वतः राज ठाकरे हे मातोश्रीवर येत असल्याचं देखील सांगितलं आणि काही मिनिटांमध्येच राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले। तर काहीच आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी वेदांत नेप। वेदांत, कृती खरं तर वाढदिवसाला एक सरप्राईज होतं का अशी चर्चा आहे, कारण राज ठाकरेंनी काही मिनिटांमध्ये ते मातोश्रीवर आले आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवस शुभेच्छा दिल्या। त्याआधी जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामध्ये राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना फोन केला होता आणि आपल्याला उद्धव ठाकरे यांना वाढदिवस शुभेच्छा द्यायच्या आणि त्यासाठी मी मातोश्रीवर येत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना ही कल्पना दिली आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेत जाऊन मातोश्रीवर आले आणि आपण ज्या दृश्यांमध्ये बघितलं की कशा प्रकारे या शुभेच्छा दिलेल्या आहेत। 6 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर आले। याआधी अमित ठाकरे यांचा विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले होते आणि त्यानंतर थेट आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला येतात। 20 मिनिटं दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली, शुभेच्छा काही मनसे नेते सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि एक वेगळं वातावरण आपल्याला मातोश्रीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये पाहायला मिळालं। त्यामुळे कशा प्रकारे हे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले हे आपल्याला याची माहिती मिळालेली आहे आणि 20 मिनिटं चर्चामध्ये एकतर शुभेच्छा देण्यात आल्या, शिवाय काही नेते सुद्धा म्हणजे आपण बघितलं बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, शिवाय संजय राऊत, अंबादास दानवे ठाकरेंचे शिवसेनेचे हे एकत्रित मिळून काही गप्पा 15 ते 20 मिनिटं झाल्या आणि त्यानंतर आता राज ठाकरे थोड्या वेळापूर्वी आपल्या निवासस्थानी गेल्याचं कळतं। वेदांत, पण जर आपण बघितलं आज सकाळपासूनच आणि त्याआधी सुद्धा शिवसेनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी लगबग दिसून येत होती, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती असं म्हणायचं का? नक्कीच, मी तसं आधीच सांगितलं की एक सरप्राईज देण्याचा प्रयत्न आहे का होता का राज ठाकरेंचा अशी चर्चा आहे, कारण अचानक बाळा नांदगावकरांच्या फोनवरून राज ठाकरे संजय राऊतांना फोन करत आणि मी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर येत आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत असं सांगतात आणि नंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरून शुभेच्छा देतात। त्यामुळे एक सरप्राईज खरं तर होतं आणि 2 भाऊ पुन्हा एकदा म्हणजे 5 जुलैच्या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा 2 भाऊ एकत्र पाहायला मिळाले आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये जे राज्यभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत ते सुद्धा हा सगळा प्रसंग पाहून त्यांचा सुद्धा उत्साह वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळाला। वेदांत, पण जर आपण जसं बघितलं जो मेळावा झाला होता मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी, विजयी मेळावा जो साजरा केला गेला मनसे आणि शिवसेनेकडून एकत्रितपणे, त्या मेळाव्याची प्रचंड जोरदार तयारी आधीपासूनच सुरू होती आणि माध्यमांमध्ये सुद्धा मोठ्या चर्चा त्या संदर्भात झालेल्या होत्या, परंतु आज त्या संदर्भात यांच्या भेटीचं जे काही आपण म्हणालात की अचानकपणे त्यांची भेट झाली आहे। हो नक्कीच, कारण मेळावा नियोजित होता आणि मेळाव्यानंतर युती संदर्भातल्या चर्चा थांबल्या होत्या, मनसेकडनं कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया युती संदर्भात मिळत नव्हती आणि असं असताना आज थेट वाढदिवसाच्या निमित्तानं इथे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला येतात। याआधी सुद्धा आपण तर काही कारणास्तव वेदांत यांच्यासोबत आपला संपर्क सध्या होऊ शकत नाहीये, परंतु ही दृश्य आपण मातोश्रीवरून बघतोय। आज राज ठाकरे हे अचानकपणे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले। तर उद्धव ठाकरेंचा आजचा 65वा वाढदिवस विशेष होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर जात भेट घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अचानक मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ते 12:05 मातोश्रीवर पोहोचले। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या दाराबाहेर येत त्यांचं स्वागत केलं। दोन्ही बंधूंनी तिथे गळाभेट घेतली। तिथून खास वाढदिवसानिमित्त उभारलेल्या पोडियमवर दोन्ही बंधू एकत्र आल्याचं बघायला मिळालं। पोडियमवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं
अभिष्ट चिंतन करत त्यांच्यासाठी आणलेला खास पुष्पगुच्छ दिला। त्यानंतर दोन्ही बंधूंनी पुन्हा गळाभेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांसह खासदार संजय राऊत, बाळा नांदगावकरांसाठी दोन्ही पक्षांचे नेते पोडियमवर होते, तर शेकडो शिवसेना कार्यकर्ते देखील उपस्थित होते। सर्वांसमक्ष झालेल्या या बंधू भेटीनं शिवसैनिक अक्षरशः भारावून गेले। व्यासपीठावरील भेटीनंतर उद्धव ठाकरे राज यांना आत मातोश्री बंगल्यावर घेऊन गेले। तिथे मातोश्री बंगल्यावर राज ठाकरे तब्बल 20 मिनिटं होते। बाळासाहेबांच्या फोटोपाशी दोन्ही नेत्यांनी एकत्र फोटो देखील काढला। त्यानंतर 12:25 राज ठाकरे मातोश्रीवरून पुन्हा रवाना झाले। मराठीसाठी निघालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू 5 जुलैला वरळी डोम इथे एकत्र आले। त्यानंतर या दोन्ही ठाकरे बंधूंनी आज 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मातोश्रीवर भेट घेतली। विशेष म्हणजे शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचल्याचं बघायला मिळालं। दरम्यान सकाळी राज आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर एकत्र आले, तर आज संध्याकाळी